तर भोंदूबाबा अशोक खरात याची संपत्ती उघड झालेली आहे। त्याची प्रचंड संपत्ती आहे आणि ही संपत्ती आता समोर आलेली आहे। नाशिक अहिल्यानगरमध्ये जवळपास 30हून अधिक ठिकाणी त्यांनी जमिनी घेतलेल्या आहेत। सर्व जमिनींची किंमत ही जवळपास 500 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे। इतकी माया ही या भोंदूबाबाने जमावलेली आहे। भोंदूबाबा अशोक खरातची संपूर्ण संपत्ती आता उघड झाली आहे। बायको मुलगी नातेवाईकांच्या नावावर संपत्ती त्यांनी जमवलेली आहे। भोंदूबाबा अशोक खरातची संपूर्ण संपत्ती समोर आलेली आहे। 500 कोटींच्या आसपास ही संपत्ती असल्याची माहिती ही समोर आली आहे। नाशिक अहिल्यानगरमध्ये जवळपास 30हून अधिक ठिकाणी त्यांनी जमिनी घेतलेल्या आहेत आणि संपूर्ण जमिनीची किंमत जवळपास 500 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे। भोंदूबाबांना प्रचंड माया ही जमवलेली आहे। बायको मुलगी आणि नातेवाईकांच्या नावावर ही संपत्ती असल्याची माहिती समोर येते आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोठूर आपल्यासोबत जोडलेत। किरण, 500 कोटींच्या आसपास ही संपत्ती असल्याची माहिती समोर येते। आता भोंदूबाबाचे एक एक कारनामे हे समोर येऊ लागलेले आहेत। अधिक माहिती या संदर्भात। जगदीश, अशोक खरातला एका महिलेच्या अत्याचार प्रकरणी अटक केल्यानंतर वेगवेगळे खुलासा जे आहेत ते आता समोर येताना आपल्याला बघायला मिळते। अशोक खरात हा भविष्य बघायचा आणि नागरिकांसोबत अनेक मोठे VIP लोक सुद्धा भविष्य पाहण्यासाठी अशोक खरातकडे जायचे, अशा पद्धतीचं जे आहे माहिती समोर येताना आपल्याला बघायला मिळतोय। काही राजकीय नेत्यांसोबत फोटो सुद्धा अगदी कालपासून अशोक खरातचे व्हायरल जे आहेत ते कुठेतरी जे होताना आपल्याला बघायला मिळतोय। या सगळ्या अनुषंगाने गेल्या 2 वर्षात या अशोक खरातने मोठ्या प्रमाणात मालमत्ता हे जमवल्याचा सुद्धा संशय होता। आता या सगळ्या प्रकरणी नाशिक, सिन्नर, शिर्डी, अहिल्यानगर इथे वेगवेगळ्या ठिकाणी या अशोक खरातचे प्रॉपर्टी आहेत अशाही पद्धतीचं माहिती समोर येते आणि करोडो रुपयांचं मालमत्ता गेल्या काही वर्षात अशोक खरातने हे जमा केल्याचा सुद्धा संशय आहे। याही सगळ्या अनुषंगाने आता चौकशी नाशिक पोलीस आणि जे काल राज्य सरकारने या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT टीमची सुद्धा ही नेमणूक केलेली आहे। या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे। त्यामुळे अजून काय काय माहिती समोर येतो या सगळ्या प्रकरणामध्ये हे पाहणं महत्त्वाचं असतं। जी, मात्र किरण, या प्रकरणी अनेक राजकीय नेत्यांची नावं सुद्धा समोर आलेली आहेत। रुपाली चाकणकर यांची तर अडचण प्रचंड वाढलेली आहे। या संदर्भात काय अपडेट आहे? अनेक राजकीय नेत्यांसोबत फोटो गेल्या 2 दिवसांपासून अशोक खरात सोबतचे व्हायरल होत आहेत। ज्या पद्धतीने स्थानिक नागरिक असेल किंवा वेगवेगळ्या भागातून नागरिक भविष्य पाहण्यासाठी आपल्या आयुष्यात काय अडचणी असतात त्या अडचणी दूर करण्यासाठी हा बाबा काहीतरी जे उपाय द्यायचा अशा पद्धतीचं माहिती हे मिळाल्यानंतर नागरिकांसोबतच मोठे राजकीय लोक सुद्धा बाबाकडे जायचे आणि सिन्नर भागामध्ये एक मंदिर आहे, तिथेही फार्म हाऊस आहे बाबाचं, त्याही ठिकाणी हे राजकीय नेते जायचे अशा पद्धतीचं एक अंदाज आहे आणि त्याच पद्धतीने काही फोटो सुद्धा व्हायरल झालेले आहेत। ठीक आहे, धन्यवाद किरण दिलेल्या या माहितीबद्दल।